आज आपण लापसी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे दलिया घेतलेले आहेत 1 वाटी आणि असे बारीक घेतलेले आहेत। इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत आणि असे मोठेच कट केलेले आहेत। ते केशर दूध घेतले, केशर दुधामध्ये केशरच्या काड्या मी घातल्यात आणि इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे मी तूप घेतलं आहे। तर आपल्याला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे आपण तूप घ्यायचं आहे। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि आपल्याला लापसी ही कुकरमध्येच बनवायची आहे। तर नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेला आहे आणि तूप कुकरमध्ये टाकलं। तर आता इथे मी हे दलिया घालून घेते यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, तुपामध्ये छान भाजून घ्यायचं। इथे दलिया आपला छान असा भाजून झालेला आहे तुपामध्ये आणि कलर पण चेंज झालेला आहे। तर आता मी यामध्ये 2 वाट्या पाणी घालते। आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या, म्हणजे छान शिजेल। मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते। तर यामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। थोडे तडका पॅनमध्ये हे काजू बदाम छान असे फ्राय करून घ्यायचे। इथे लापसी आपली छान अशी शिजलेली आहे आणि गॅस मी इथे बंद केलेला आहे। एका भांड्यामध्ये मी गूळ घेतलेला आहे आणि गुळामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि गूळ छान असा शिजवून घ्यायचा। इथे गुळाचं पण पाणी तयार झालेलं आहे। यामध्ये मी गुळाचं पाणी घालते आणि इथे गाळून घेते। म्हणजे कचरा वगैरे असेल तर ते निघून जाईल। आणि आता मी इथे गॅस ऑन करते। आता सतत आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे। थोडंसं चिमूटभर मी मीठ घालते यामध्ये केशर दूध घालते। इथे काजू बदाम घालून घेते। लापसीमध्ये आपण गुळाऐवजी साखर पण घालू शकतो।
पण गुळामध्ये छान लागते। तर इथे मस्त अशी आपली लापसी तयार झालेली आहे। लापशी मी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे, गूळ आणि केशर घालून। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।